नो हाऊ टू स्टोअर करी लीव्स फ्रेश फॉर लाँग. कढीपत्ता आहे तसा हिरवागार राहण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया. कढीपत्ता वाळून न जाता हिरवागार राहण्यासाठी एक सोपी ट्रिक. 3 आठवडे कढीपत्ता राहील ताजा फ्रेश. मसाल्यातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा कढीपत्ता आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. पदार्थाला चव येण्यासाठीही आपण फोडणीत आवर्जून कढीपत्ता घालतो. विविध आजारांबरोबरच केसांसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. हा चविष्ट हिरवागार कढीपत्ता अनेकदा घरी आणला की 1 किंवा 2 दिवस चांगला राहतो, नंतर लगेचच वाळून जातो. वाळला की कढीपत्त्याची पूर्ण चवच जाते. काही वेळा तर हा कढीपत्ता इतका काळा पडतो की तो फेकून द्यावा लागतो. पण हिरवागार कढीपत्ता असेल तर तो पदार्थात घालायलाही छान वाटतो. बाजारात अगदी 5 ते 10 रुपयात कढीपत्त्याची मोठी जुडी मिळते. नो हाऊ टू स्टोअर करी लीव्स फ्रेश फॉर लाँग. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारा आणि जेवणाचा स्वाद वाढवणारा हा कढीपत्ता बरेच दिवस तसेच राहावा यासाठी काय करता येईल याचीच एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत, ज्यामुळे हा कढीपत्ता चांगला 15 ते 20 दिवस आहे तसाच हिरवागार राहू शकतो. यामुळे कढीपत्ता आणि पैसे दोन्हीही वाया जाणार नाहीत. शरीराला तो खाऊन पोषण मिळेल ते वेगळंच. म्हणूनच कढीपत्ता आहे तसा हिरवागार राहण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया. नंबर 1. कढीपत्ता बाजारातून आणल्यावर देठांपासून वेगळा न करता साध्या पाण्यात घालून धुवून घ्यायचा. नंबर 2. त्यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर घालायचे आणि त्यात कढीपत्ता घालायचा. नंबर 3. व्हिनेगरच्या पाण्यात साधारण 15 ते 20 मिनिटे कढीपत्ता चांगला भिजत ठेवायचा. नंबर 4. मग एका कोरड्या नॅपकिनवर हा कढीपत्ता वाळत घालायचा आणि त्यातले सगळे पाणी नीट नितळेल असे पाहायचे. नंबर 5. मग एका डब्यात खाली टिश्यू पेपर घालून त्यावर या काड्यांना असलेली कढीपत्त्याची पाने घालून त्यावरती पसरून ठेवायची. अशाच नवीन टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.